हॅलो सांगली, गुड मॉर्निंग. तर इथे मी एक्झिबिशनचा व्हिडिओ बनवत होते कारण की त्यांनी आम्हाला भरपूर सारे ॲडव्हर्टाईज करा असं सांगितलं होतं. सो मी इन्स्टासाठी व्हिडिओ बनवत होते आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आमचा जो स्टॉल नंबर आहे तो चेक करण्यासाठी आणि आम्हाला कितपत स्पेस मिळाला आहे, तिथे आमचा स्टॉक ॲडजस्ट होतो नाही होते हे सगळं आम्हाला चेक करायचं होतं. त्यासाठी मी आणि रोहित, आत्या आणि रमा आम्ही असे दोघं निघालो. जाऊच तोपर्यंत अंदाज झाला आणि ट्रॅफिकचं तर काही विचारूच नका, ट्रॅफिक लागलं. फायनली जाऊन आम्ही पोचलो डेस्टिनेशनवरती आणि तिथे नंतर बॅनर्स वगैरे असं भरपूर काही असं लावलं होतं. प्रत्येकजण लांब लांबचे लोक जे आले होते ते स्टॉक ठेवायला आले होते आणि आम्ही इथल्या इथं होतो आणि त्यामुळे आम्ही तरी पण आम्ही चेक करून आलो. सगळं झालं. आम्हाला जो स्टॉल मिळाला होता तो खरंच खूप चांगला होता आणि स्पेस पण बऱ्यापैकी मिळाला होता. स्टॉल बघितल्यानंतर घरी यायला निघालो. येताना आम्ही ॲटोनं आलो आणि रमाचा हा फर्स्ट टाईम ॲटोनं प्रवास आहे. आणि घरी आल्यानंतर छान असं जेवण करून घेतलं कारण की उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं होतं. सो त्याची तयारी करायची होती आणि घरी आल्यानंतर आदू बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डॅडीसोबत खेळतो. त्याच्या डॅडीसोबत तर आल्यानंतर असं क्वालिटी टाईम स्पेंड करायला भरपूर आवडतं आणि मला आत्याने सांगितलं की बाबा ठीक आहे, तुला जे काही करायचं ते कर, मी तुझ्यासोबत आहे, सो डोंट वरी. आणि असे ॲक्च्युली माझा आणि आत्यांचा हा जो स्टॉल घालण्याचा जो प्लॅन आहे तो खरंच म्हणजे फर्स्ट टाईमच आहे आणि मला पण एक्सपिरियन्स नाही आहे याच्यामधला आणि आत्यांना पण एक्सपिरियन्स नाही आहे. पण ठीक आहे, आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहोत. लेट सी कसं जातं आहे. आणि आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे चॉकलेट आम्हाला मिळायलाच पाहिजे आणि आदूला घेतल्यामुळे रमाला घ्यायला पाहिजे. रमाला नाही घेतलं म्हणजे काय नाही का, त्यामुळे रमाच्या अशा उड्या मारणं चालू असतं. तर अशा प्रकारे डे गेला आहे. बाय.